नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की भारतीय नौदलाचे दृष्टी 10 स्टारलाइनर UAV जे आहे ते प्रशिक्षण उड्डाणादरम्यान कोसळलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे न्यूज जे आहे ते कव्हर करणार आहे. गुजरातमधील धरमपूर गावाजवळ पोरबंदरच्या जवळ आहे हे स्थळ, जिथे ते दृष्टी 10 UAV जे आहे ते कोसळलेलं आहे. आता या घटनेचा मुख्य तपशील आपण बघूया. भारतीय नौदलाचे जे दृष्टी 10 स्टारलाइनर UAV आहे ते पोरबंदर येथील एअरफील्डवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच धरमपूर गावातील एका खुल्या शेतात कोसळले. म्हणजे त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. तांत्रिक बिघाड, संपर्क तुटणे किंवा इतर प्रणाली अपयशी ठरल्याचा शोध घेण्यासाठी ब्रॉड इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वात पहिले तर आपण बघूया की UAV म्हणजे काय. UAV म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेइकल. आता दृष्टी 10ची तांत्रिक वैशिष्ट्ये आपण पाहूया. मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स म्हणजे मेल प्रकारातील ड्रोन आहे. प्रामुख्याने इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स आणि रिकन्सिनन्स म्हणजे गुप्तहेर आणि पाळत ठेवण्याच्या मोहिमांसाठी डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. याचा सुरुवात कुठून झाली, उगम कुठून झाला, तर इस्रायलच्या रणांगणात सिद्ध झालेल्या हर्म्स 900 या ड्रोनचे भारतीय आवृत्तीकरण हे दृष्टी 10 ड्रोन आहे. निर्मिती अदानी डिफेन्स आणि एरोस्पेसद्वारे आणि एल्बिट सिस्टीम म्हणजे जी इस्रायलची कंपनी आहे त्यांच्या भागीदारीतून परवानाधारक उत्पादन केले जाते. जी कार्यक्षमता 36 तासापर्यंत आणि पेलोड जो आहे 450 किलोग्रामचा पेलोड आणि ऑपरेटिंग सीलिंग जे आहे ते 30,000 फुटापर्यंत त्याची कार्यक्षमता आहे. 2023 मध्ये भारतीय लष्कर आणि नौदलासाठी प्रत्येकी 2 ड्रोन 2023 मध्ये इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट अंतर्गत खरेदी करण्यात आले. याच्या एका ड्रोनची किंमत 140 कोटी रुपये इतकी आहे. आणि इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट म्हणजे काय, तातडीच्या गरजेनुसार कमी वेळात होणारी खरेदी, त्याला इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट म्हणतात. एका ड्रोनची किंमत किती आहे, 140 कोटी रुपये. ठीक आहे. आता सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वात मोठं आव्हान जे आहे आणि चिंता आपण बघूया. सर्वात मोठा प्रश्न आहे रिलायबिलिटी इश्यू. मागच्या 18 महिन्यातील या प्लॅटफॉर्मचा हा दुसरा अपघात आहे. जानेवारी 2025 मध्ये नौदलात औपचारिक समावेश होण्यापूर्वी चाचणी दरम्यान संपर्क तुटल्याने एक ड्रोन अरबी समुद्रात कोसळला होता. याचा स्ट्रॅटेजिक इम्पॅक्ट काय आहे, तर इंडियन ओशन रिजन IOR म्हणजे हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या नौदलाच्या आणि सर्वेक्षण जहाजांच्या वाढत्या प्रभावावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदल आणखी 10 ड्रोन खरेदी करण्याचा विचार करत आहे. अशा वेळी झालेल्या या अपघातामुळे या ड्रोनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. इंटरनॅशनल कंटेक्स्ट काय आहे, तर नुकत्याच झालेल्या इस्रायल-इराण संघर्षामध्ये इराणच्या सैन्याने हर्म्स 900 ड्रोन पाडल्याचे किंवा त्याचे क्रॅश लँडिंग केल्याचे अहवाल आले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संरचनेचा अधिक काटेकोर तपासणी केली जात आहे. ठीक आहे. आता UPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर दृष्टी 10 स्टारलाइनर हा जो ड्रोन आहे हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा सर्व्हेलन्स ॲसेट आहे. तांत्रिक विश्वासार्हता, स्वदेशीकरणात भागीदारी, आपत्कालीन खरेदी या सर्व बाबींचा संतुलित विचार करणे आवश्यक आहे. हिंदी महासागरातील भूराजनैतिक स्पर्धा विशेषतः चीन लक्षात घेता अशा क्षमतेची सातत्यपूर्ण उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे.